हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत विहिरीपाशी कशाला चाललेला आहोत तुम्हाला माहिती का? पोरांच्या सुट्ट्या लागलेल्या आहे. म्हणजे मी माहेरीवरून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि तिकडून आल्यानंतर पोरालाच म्हणायला लागलेत की मला पवायला शिकायचे. अहो पण म्हणत होते की पोरांच्या सुट्ट्या लागलेल्या आहे, तर ह्यांना अजून 10-15 दिवस राहिलेला आहे, यांच्या शाळेची सुट्टी आहे. तर आम्ही म्हणलं चला आता ह्यांना पवायला शिकूया, कारण की बरेच ह्यांच्या बरोबरचे जे पोरं होते ते शिकले. तुला काय वाटते पोरं शिकतील का पवाय? आता तुम्ही मास्टर तर शिकणारच. आहोला येतं ते, मला तर नाही येत. तर पोरं तर पवायला शिकणारच आहे. हे बघा हेला येतं ते रिया, आमचे चुलतेच्या मुली आहे, त्याला येतात पवायला. पण शिवांश आणि हर्षिताला पवाय येत नाही. फर्स्ट टाइम चालले ते आता पवायला. ऊन तर भरपूर आहे. आता सध्या वाजलेला आहे 2 दुपारच्या आणि आम्ही दोघं गेलते गावात. तिकडून आल्यानंतर म्हणलं चला आता ह्यांना घेऊन जाऊया पवायला शिकवाय. गेलतो मित्रांनो, खुश खबर होती एक. गुड न्यूज होती, पण सांगू शकत नाही, राहू द्या नंतर सांगेन. तुमच्या ताईची खुश खबर होती. एवढं असं भरभरून आले, एका टोपल्यात बसून एवढं आले, त्यामुळं गेलतो गावात. मित्रांनो. तिकडून आल्यानंतर म्हणलं चला पवायला शिकवूया पोरांना. आणि जेव्हापासून माहेरीवरून आले ते UP वरून, तेव्हापासून असं करमत नव्हतं मित्रांनो. तुम्हाला दिसत असेल एकच ब्लॉग, जेव्हापासून इकडं आले ते एकच ब्लॉग मी बनवलेलं होती, ते पण तळ्याला गेलते तवा. आणि करमत नाही. घरची आठवण येतात ते मित्रांनो सगळ्यांची. तर आता चालले ते, चला हळूहळू मन लागावं लागन, कारण की राहायचे मला इकडेच महाराष्ट्रामध्ये. UP नाही गेलेलं परवडतात मित्रांनो. तिकडं गेलं की इकडं आला की तिकडची आठवण येतात, असं होतात. चला अजून पोरं आहेत वाटते विहिरीपाशी, बघूया किती पोरं आहे ते पवायला आले ते. बरेच पोरं येतात. एकच विहीर आहे, छान विहीर आहे, तिथंच येतात पवायला. तर चला तुम्हाला दाखवते. हे बघा मित्रांनो, बरेच पोरं गेले ते, आवाज येत आहे पोरांच्या. पवतात की आवाज किती येतात, वरडतात मित्रांनो. उन्हात एकदम थंडगार पाणी असते, त्यामुळे आता चालले ते सगळेजण पवाय. बरंच पोरं येतात ते पवायला. अख्खा वस्तीचे पोरं इथंच येतात काय हो? होय, अख्खा वस्तीचे पोरं इकडेच येतात पवायला. हे बघा झाडा बिड्या लावलेलं आहे, आंब्याचे झाड, नारळाचे झाड, बरंच झाडं लावलेलं आहे बघा सावलीसाठी. वाव मम्मी, लय मोठा विहीर आहे, लयच मोठा विहीर आहे मित्रांनो. बघा बरंच कॅमेरा लावले ते साहेबनी, कॅमेरा. अरे बाप रे, अरे शिवना पाहुणे खायचा का राज्य बिज्य. हे बघा पवायला. मी पण आलो. अरे बाबू, पाणी तर लय भारी आहे मित्रांनो. बरंच मोठं विहीर आहे आणि हे बघू शकतो पोरं आले ते पवायला. शौर्या, हाय शौर्या. बरंच मजा घेतात ते पोरं बघा. हे बघा मित्रांनो, आता हर्षिताचे पोटात बांधतात ते, काय म्हणतात त्याला हो? डरम बांधतोय डरम. सीताच्या पोटात. थांब री, आता तुझ्या पोटात बांधायचे. शिवांश, तुला पण पवायचे हा? आहो पण करणारे अंगुले बघा. आता कस काय आवच आहे. लाडो मस्करी नाही हा, शिकायचे चांगला. मला तर येत नाही पवायला, तू तरी शिक बाबा. हे बघा असं डर्म बांधतात हे. आहो बघ का, बघ सांग टाईट झाली नुसतं बू बघू नको. ऊन पण भरपूर आहे हो. बस
तिकडूनच शिवांश काय करू नको, फक्त बघ. मित्रांनो, मला तर पवाई येत नाही. खरं सांगू तर आमच्या युपी मध्ये काय सिरियस घेत नाही. हे पवायचे जे असते ना, आमच्याकडे तैराई म्हणतात, पाणीमध्ये तैराई. म्हणजे आमच्याकडचे लोक जे पोरं आहेत आणि लोक आई बापा आहेत ना, ते सिरियस नाही घेत. म्हणजे पोरांना शिकवत नाही पवायला. त्यामुळे म्हणजे माझ्या घरचे सगळ्यांना येते, फक्त मला पवायला नाही येत. आणि माझी एक मोठी बहिणी आहे, त्याला पवाई येत नाही. आणि माझ्या पप्पाला जसं बाबू बुडी घेऊन खाले, कमी से कमी किती मिनिट तुम्ही खाली बुडी घेऊन राहता? मिनिट नाही राहतो हा, नाही ना. माझा पप्पा पण गंगाचा नद नाही का, गंगात गेलता आंघोळ करायला, तेव्हा एकदम बुडी घेतलेला. हित्त बुडी घेतल्या की पुढं निघतात ते. आधी तुम्ही दोघं आहेत का? डरमा आणलं का नुसला? हे तुमच्या अंगावर. हे तिकडून उडी मारा की, इथं लागल की. अयो शौर्या शिकलं होय पूर्ण? होय, शौर्या पूर्ण शिकलाय. चला, ठीक आहे रुद्र काका. तुम्ही उडी मारा आधी. पप्पा गेले, तुमच्या पाया ओढण बघा आता. आणून तो पप्पा गेले तिकडं. मित्रांनो, आता शिवांशला घेऊन गेले ते पवायला शिकवायला. आता बघू मम्मी. हा रे, लाडा जाणार रिया, सांग त्याला कसं करायचे. उतर ना खाले. ए शौर्या, रुद्र सांग ना लाडोला, रियाला. हा लारा, अरे जा ना बाबा. ए तोंडात पाणी. ए लाडा, बघ रिया कशी आली. चल. हा हा हा, अनुज तिथं बस, भाजन पाय भाजन. चल पुढे, चल चल पुढे, चल चल पुढे, चल पुढे. हात हलव की गोल. चल आणूस काय पुढे, चल पटकन. आणि इडी काय असं हलवतो का? असं असं असं. बस बस, हलव हात हलव. तसं नाही, असं हलवायचं, असं काय केलं. हा त्या बा तसं हलव. शौर्या साईडला. रे
लाडो तोंड बंद ठेव, तोंड बंद ठेव. काय झालं लाडाबाई? पाणी पितीया. दादा रडायला लागले. चल दादा. हा शिकला रे बाबा. अनुष ए दादा पप्पा माग राहिलाय, तू पुढे आलाय. सोर्या साईडला हो. सोर्या हात मारा शिकवत त्याला. पाय महत्वाचे. ते त्याला जागा दे ना. हाय मेरे ऊपर ना डालियो. तुम्हाला तर गार वाटतंय या. तर फायनली मित्रांनो आमचे शिवांश पवायला शिकलेला आहे आणि हर्षिताचे आता हळूहळू चाललेला आहे. हाय हाय. आणि मित्रांनो शिवांशला आधी रडाई येत होता आणि पवाई येत नव्हता, त्यामुळे तो रडत होता. आता तर एकदम एकटाच जातो एकटाच येतो. इकडून गेला तिकडं, तिकडून इकडे येतात. ते एकटा जातो एकटा येतात. आता बघा आधी आहो पकडत होते त्याला, आता आहो नाही पकडत, मनानेच जातो. तरी 2-3 दिवस आणलं ना त्याला कंटिन्यू, मग डर्म बांधायची काही गरज नाही. 2-3 दिवस लाडूपेक्षा व्यवस्थित हलवते. लाडू अशी अशी काय पण करते. बघा मित्रांनो एकटंच चाललंय ते शिवांश पल्लीकडा. भाऊ हा नुसतं पाय हलवून जायचं हो. पाय हलवून त्यांचे काहीतरी गेम चालू आहे. काय गेम आहे राजा? काय गेम आहे? कोणता गेम आहे? पाय हलवून शिवना पाहुणीची गेम खेळतोय. शिवना पाहुण्याचं काय म्हणतात बया. हे बघा शिवांश गेला पल्लीकडा. अजून आम्ही कडेला आली का फिडिंग पाहिजे तुझी. तर फायनली मित्रांनो आता मला असं वाटतं या 2-3 दिवसात शिवांश शिकून जाईल पवायला. आणि जे डर्म बांधलेला आहे आता लगेच नाही, 2-3 दिवसात डर्म काढून मग त्याला पवाय शिकवायचं. आता तर तो ड्रम बांधून शिकतो या. तर आय होप आजचे ब्लॉग आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि UPच्या माझ्या माहेरीचं लग्न जे होतं कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.